रामकृष्ण हरी. आज खरं म्हणजे श्रद्धांजली वाहताना मला तितकंसं बरं वाटत नाही. याचं कारण की आपल्यापेक्षा कमी वयाच्या आणि ज्याने आपल्या जीवनामध्ये अनेक माणसं जोडली, थोरा मोठ्यांचा आदर केला, असं एक शिवणे उत्तमनगर भागातील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व ॲडव्होकेट शंकर मारुती जाधव यांचं दिनांक 15/1/26 रोजी निधन झालं. आणि ही वार्ता मला सकाळी कळल्यानंतर मनाला खूप वेदना झाल्या, कारण हा माझा विद्यार्थी, त्या भागातील उत्तमनगर शिवणे आणि त्या परिसरातील एक प्रसिद्ध वकील म्हणून ज्यांनी आज गेले 25-20 वर्ष प्रॅक्टिस केली. आणि त्याचबरोबर हे करत असताना आपल्या व्यवसायाबरोबर अनेक मित्र जोडले. नवभारत हायस्कूल शिवणे पुणे येथे मी आणि माझी पत्नी जवळजवळ 28-30 वर्ष आम्ही या विद्यालयामध्ये होतो. आणि कित्येक हजार विद्यार्थी आमच्या या काळामध्ये सुटून गेले, आपापल्या मार्गाने गेले, खूप उंचीवरती पोहोचले, समाज कार्यामध्ये गुंतले. त्याचप्रमाणे अनेक विविध व्यवसायामध्ये ते आज स्थावर झाले. त्यापैकी एक हे प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे शंकर मारुती जाधव हा आमचा नवभारत हायस्कूलचा विद्यार्थी. मी वर्गशिक्षकही होतो त्यांचा. आणि अंगापिंडाने लहान, मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणतात ना, त्याप्रमाणे छोटासा मुलगा. शाळेत असतानाही लहानच होता अंगापिंडाने, आणि पुढे मोठा झाल्यानंतरही फारशी प्रगती शारीरिक झाली नाही, परंतु बौद्धिक उंची खूप वाढली. 8वी-9वीत असताना माझ्याजवळ येऊन उभा राहायचं, काय अडचण असली सांगायचं. शांतपणे मी त्याचं ऐकून घेतल्यानंतर त्याची अडचण सोडवण्याचा प्रयत्न करायचो. त्याचे वडील हे पाटबंधारे खात्यामध्ये नोकरीला होते, मारुती जाधव, आणि तेही मधून अधून आपल्या मुलांची प्रगती पाहण्यासाठी ते शाळेत यायचे. असे जागृत पालक म्हणून त्यांची कीर्ती आहे. आपला मुलगा शाळेत अभ्यास करतो का नाही, काय करतो, नक्की त्याच्या अडचणी काय आहेत वगैरे गोष्टी समजून घेण्यासाठी ते आम्हा पती पत्नींना नेहमीच भेटायचे. आणि आज दुःखाची बाब अशी की त्याचे वडील हे माझ्याच वयाचे 75 ओलांडले. आणि एखाद्या तरुण मुलाचं निधन या वयात व्हावं म्हणजे याच्यासारखं दुर्दैव काही नसतं. परंतु जे ईश्वराला मान्य तेच आपण मान्य केलं पाहिजे. देवाजीचे आले देवाजीचे म्हणा, तिथे कुणाचे चाले ना. परमेश्वराची जी इच्छा असेल त्याप्रमाणे होत. एक सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे आलेला मुलगा. हा परिवारच मुळात सोलापूर जिल्ह्यातल्या एका खेड्यातून पुण्यामध्ये आलेला, आणि वडिलांना पाटबंधारे खात्यात नोकरी असल्यामुळे उत्तमनगर भागात स्थायिक झालेला हा परिवार. आणि गेल्या वर्षी आईचं निधन झालं. शंकर मारुती जाधव यांच्या मातेचं निधन गेल्या वर्षी झालं. आणि असं कधी वाटलं नव्हतं की या वयामध्ये, म्हणजे 51-52 वय असेल, माझा मुलगा सोनासिंग धनंजय कोरेकर हा त्याच्याच वर्गात होता. अनेक शिक्षकांची मुलं होती, आणि या सर्वांशी मिळून मिसळून वागणारं हे व्यक्तिमत्व. जसे शाळेमध्ये तो होता तसाच पुढेही अनेक माणसं, अनेक मित्र त्यांनी या भागामध्ये जोडलेले. मूर्ती लहान मूरत से किरत महान, बिनपंख उड जाय, मूरत तो चली जाय, किरत कबो न जाय, असं कबीरदासांनी म्हटले. लालबहादूर शास्त्री सुद्धा अंगापिंडाने लहानच होते, पण त्याची कीर्ती दिगंतरात गेली. खूप मोठं कार्य केलं, आपल्या देशाचं नेतृत्व केलं. आणि मला याच्याकडं पाहिल्यानंतर आमच्या या विद्यार्थ्याकडं शंकर मारुती जाधव, त्याला बंडू जाधव म्हणून सगळे त्या भागात ओळखतात. असा हा बंडू जाधव याच टोपण नावाने प्रसिद्ध असलेला, आणि आपल्या मित्रमंडळीमध्ये प्रत्येक कार्यामध्ये सहभागी होणारा असं हे व्यक्तिमत्व, एक सामाजिक कार्यामध्ये घडून गेलेलं व्यक्तिमत्व. पुण्यामधून LLB केल्यानंतर, अर्थात वास्तविक वडिलांची परिस्थिती जेमतेमच होती,
मुलांनी काय शिकायचं हे त्यांनी मुलावर सोडलं आणि त्यांनी LLB केलं आणि 25-26 वर्षापूर्वी उत्तमनगर भागामध्ये प्रॅक्टिस सुरू केली. आणि विशेषतः स्वभाव त्यांचा मनमिळावू असल्यामुळे आणि लोकांच्यात मिळून मिसळून वागण्याची हे असल्यामुळे, सवय असल्यामुळे त्यांना अनेक मित्र मिळाले. आणि वकिली व्यवसायाला प्रतिभा ज्याप्रमाणे लागते त्याचप्रमाणे तुमचं सार्वजनिक जीवन कसं आहे तेही लोक बघत असतात. प्रसिद्ध पुण्यातील ॲडव्होकेट हर्षद निंबाळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते तयार झाले. म्हणजे हा भाग शिवणे, उत्तमनगर, कोंढवे, कोपरे या भागामध्ये पूर्वी शेतजमिनी होत्या, पण पुढे शहरामध्ये गेल्यानंतर अनेक बांधकामं सुरू झाली. अनेक बिल्डर्स, बांधकाम व्यावसायिकांनी जागा घेतल्या, काही लोकांनी स्वतः बांधकामं केली आणि हे सर्व काम करण्याचं काम, सल्ला देण्याचं काम, दस्तऐवज नोंदणी करण्याचं काम, खरेदी विक्री करण्यास मदत करण्याचं काम त्यांनी गेले 25-20 वर्षे केलं. आणि कुठलाही गरिबातला गरीब माणूस त्यांच्याकडे गेला तरीसुद्धा त्याचं काम ते कधीही कोणतीही फी जेवढी अपेक्षित आहे तेवढी न करता जो देईल ते घेऊन आपली प्रॅक्टिस केली. सेवा, वकिली म्हणजे व्यवसाय नाही तर वकिली एक सेवाभाव म्हणून त्यांनी आजपर्यंत केला. आणि हीच बाब आज सगळ्याच्या मनाला वेदना देणारी ठरली. कारण या परिसरामध्ये डेक्कनपासून ते थेट खडकवासल्यापर्यंत शंकर मारुती जाधव किंवा ॲडव्होकेट जाधव म्हणून एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व उदयाला आलं आणि काळाने त्यांना अल्प वयात नेलं. कारण एवढं वय म्हणजे काही फारसं वय नाही. उत्तमनगरचे माजी सरपंच सुरेशांना गुजर हे आणि शंकर मारुती जाधव यांचे निवासस्थानही जवळ आणि सुरेशांनाच्या प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असलेले हे व्यक्तिमत्व आज मला आणि माझ्या पत्नी सौ पद्मावती कोरेकर यांना सेवानिवृत्त होऊन 17-18 वर्ष झालं तरीसुद्धा हे विद्यार्थी आमच्या भागातले आम्हाला भेटत असतात, कार्यक्रमाला बोलवत असतात आणि त्या निमित्ताने कधी कधी पुन्हा पुन्हा त्या शाळेमध्ये नवभारत हायस्कूलमध्ये जाण्याचा प्रसंग येतो. आणि मग कधी मध्ये असं गेलं की 10वीच्या परीक्षा जवळ आल्या की सुरेशांना गुजर हे दरवर्षी त्या विद्यालयाला मदत करतात, उत्तमनगरच्या विद्यालयाला मदत करतात आणि त्याचबरोबर व्याख्यानमाला विद्यार्थ्यांसाठी आयोजित करतात आणि त्यांना सहकार्य करण्याचं काम ॲडव्होकेट शंकर मारुती जाधव आणि शांताराम गाडवे सर आमचे सहकारी जुने हे नेहमीच करत आलेले आहेत. आज उणीव भासते ती की सुरेशांना गुजर यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या माणसाने सामाजिक कार्यात भाग घेतला, राजकीय नाही, राजकीय कार्यामध्ये ते कधी पडलेच नाही, स्वतः मदत करणाऱ्याला त्यांनी केली असेल, परंतु सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आज आपल्यातून हरपलं. याचं मोठं दुःख आमच्या परिवाराला सुद्धा होतं. याचं कारण असं की माझ्या मुलाच्या वर्गात त्याचा वर्गबंधू म्हणून तो बसलेला असायचा आणि त्याचबरोबर आमचे पारिवारिक संबंध सुद्धा असायचे. घरी गेल्यानंतर अत्यंत उत्तम प्रकारे आमचं स्वागत व्हायचं. अतिशय नम्र स्वभाव, चरणस्पर्श करून आम्हाला अभिवादन करणारं हे व्यक्तिमत्व आता इथून पुढे आम्हाला दिसणार नाही. आणि विशेष म्हणजे माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळामध्ये व्यावसायिक सल्ला देण्याचं काम, वकिलीचा सल्ला देण्याचं काम त्यांनी केलं. ज्या ज्या वेळेला असे प्रसंग आले की काही अडचणी भासल्या तर त्यांचा सल्ला मी घ्यायचो. मी त्यांना नेहमी म्हणत असायचो की मी तुमचा गुरु जरी असलो तरी आता तुम्ही माझे गुरु आहात. शाळेत असताना मी तुमचा गुरु होतो, पण आत्ता तुम्ही वकिली पेशात आहात आणि मालमत्तेच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवण्यासाठी ते मला नेहमी मदत करायचे. आणि विशेष एक गोष्ट सांगायची, आवर्जून मला उल्लेख केला पाहिजे की त्यांची जन्मतारीख आणि माझ्या मुलीची जन्मतारीख एकच दिवस, जानेवारी महिन्यातला वाढदिवस असतो. आणि माझ्या मुलीचं तिच्या घराचं खत करायचं होतं
तेव्हा तिने मला सांगितलं की एखादा चांगला वकील सांगा. आणि मग मी ॲडव्होकेट शंकर जाधव, बंडू जाधव यांना सांगितलं की हे एवढं काम तुम्ही करा माझं. आणि त्यांनी ते कार्य केलं. आणि विशेष गोष्ट म्हणजे असे की फी देण्यासाठी मी गेलो तर त्यांनी घेतले नाही. ते म्हणले तुमच्याकडून, आणि तुमची मुलगी ही माझी गुरुबहीण आहे, माझी भगिनीच लागते, तेव्हा तिच्या कामासाठी पैसे घेणं हे मला योग्य वाटत नाही. आणि माझे खर्ची खर्चाचे सर्व कागद तिच्या करून आमच्याकडे सुपूर्द केले. आणि कुठलीही फी तर नाहीच घेतली त्यांनी, पण कागदपत्राचा आलेला खर्चसुद्धा त्यांनी घेतला नाही. अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व, गोरगरिबांना नेहमी मदत करणारं, आपल्या मित्रमंडळीमध्ये मिसळून जाणारं, उंची शारीरिक जरी कमी असली तरी मनाने खूप मोठी उंची होती. हिमालया इतकी उंची आणि सागरा इतकं त्यांचं विशाल असं मन होतं. तेव्हा अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व आज निघून गेलं. त्यांचे वडील मारुती शंकर जाधव यांचं माझं नेहमीच बोलणं असायचं. आज वयानुसार आम्ही एकमेकाला भेटत नाही. मला आठवतं मी मावळा जवान संघटनेचं पूर्वी काम करत होतो आणि राजगडला आम्ही कार्यक्रम घ्यायचो. त्या कार्यक्रमामध्ये माझी इच्छा होती की शंकर जाधव ॲडव्होकेट यांचा सत्कार करावा. पण त्यांनी सांगितलं की सर, मला त्याच्यात गुंतवू नका, माझ्या वडिलांना घेऊन जाऊन त्यांचा सत्कार करा, कारण त्यांच्यामुळे मी मोठा झालो. आणि मग श्री मारुती जाधव यांचा आम्ही पूर्वी किल्ले राजगड, स्वराज्याचे राजधानी, 12 जानेवारीला जिजाऊ जन्म सोहळ्यामध्ये त्यांचा सत्कार केला. आणि मला आठवतं मी ज्या वेळेला दत्ताजी नलावडे यांच्याबरोबर पूर्वी काम करत होतो, अलीकडे आता वयानुसार मी फारसा नसतो, तरीसुद्धा परवा त्यांनी आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं आणि माझी पत्नी सौ पद्मावती कोरेकर यांचा तिथं गौरव त्यांनी केला. तर अशा प्रकारे ते कार्य त्यांचं चाललेलं असतं. आणि या कार्याला मला जेव्हा जेव्हा मी त्यांना साथ घालायचो तेव्हा तेव्हा ते सहकार्य करायचे. अशा प्रकारचं एक उत्तम व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलं. याचं मला दुःख वाटतं, माझ्या परिवारालाही दुःख वाटतो. त्यांच्या परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ईश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती देवो आणि त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून थांबतो. रामकृष्ण हरी.